भाऊ काय सांगाल, महाराष्ट्रातील सर्वात मोठा आज आघात झालेला आहे. आपलं अजितदादा पवारांसोबत एक भावनिक नातं होतं. आपले अत्यंत जवळचे नेतृत्व आज महाराष्ट्राला सोडून गेलेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? अत्यंत शोकजन्य ही बातमी पहाटे 9:30 वाजेच्या सुमारास कानावर आली. खरं तर आत्ता या मिनिटापर्यंतही विश्वास बसत नाही. दादांची अशा पद्धतीने एक्झिट होणं हा खूप चटका लावून गेलेली बाब आहे. बाप गेला, त्यानंतर आज बापाची जागा घेणारा दादा गेला. म्हणजे बाप नावाचा, म्हणजे दादा नावाचा बाप माणूस आज आम्ही त्याला गमवून बसलो. अशी वेळ म्हणजे एक भावनिक नातं म्हणण्यापेक्षा इतका जिव्हाळा की कुटुंबापेक्षाही अधिक त्यांनी आम्हाला जपलं व आम्हीसुद्धा तेवढ्याच निष्ठेने कधीही कुठल्याही परिस्थितीत न डगमगता एक जीवन एक नेता अजितदादा आमच्याकरिता ही उक्ती समोर ठेवून काम करत राहिलो. अनेक चढ उताराचे प्रसंग आले असतील, परंतु प्रत्येक वेळेला दादांनी फक्त तू धीर धर, पक्षाचं काम नेटाने कर, हा एकच त्यांचा सबुरीचा सल्ला. म्हणून आम्ही कधीही कुठल्याही बाबतीत कुठेही तडजोड केली नाही. तो सर्व 18 पगड जाती धर्मातील 12 बलुतेदार, अल्पसंख्याक, दीन दलित, बहुजन यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करतो आहे. परंतु दादा गेले आणि आज सारं काही संपलं असं जाणवत आहे. खंत एकाच गोष्टीची आहे, ज्या दादांना आठवड्यातून एक वेळा आम्हाला बोलणं होणं किंवा कुठल्या कार्यक्रमात भेटणं किंवा मुंबई वारीसाठी आम्ही जाऊन तिथे दादांची भेट घेणं, बस यातच आमची धन्यता आणि आमची पंढरी समजत होतो. निवडणुकांची धामधूम संपली. त्यांना अपेक्षित असणारा किंवा त्यांना त्यापेक्षाही मान वाटेल, त्यांची मान उंचावेल अशा प्रकारचं जिथे पक्ष संपला अशी भावना ज्या ठिकाणी व्यक्त केली जात होती, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप चांगलं काम करून दाखवलं एकट्याच्या बळावर. मात्र आम्ही तिथे त्यांनी बोलवल्यानंतरही काही अडचणींमुळे जाऊ शकलो नाही. ही खंत मनामध्ये कायमची राहील. तो शेवटचा अखेरचा संदेश तरी आमचा व्हायला पाहिजे होता. ती हुरहुर मात्र सतत आमच्या हृदयामध्ये राहणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. सारे शोकाकुल आज पहाटेपासूनच तशी वार्ता समजली. फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून आमचंही सांत्वन करताय, स्वतःचंही मनधरणी आमच्याकडून आम्हालाही करावी लागते व एक धीर देण्याचं काम एकमेकांना सारे सहकारी मित्रमंडळी, सारे आमचे नगरसेवक, पदाधिकारी या ठिकाणी करत असताना आताही वाटतं की कुठून तरी निरोप यावा की ही घटना खोटी होती. काळ आणि वेळ असा आला की ती वेळही जी दादांना आत्ता टी व्हीमध्ये व काही तिथल्या सहकारी मित्रांकडून ऐकलं की त्यांची ओळख घड्याळाने केली. जे घड्याळ या बाटीमध्ये महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील साऱ्या जनतेसाठी, शेतकऱ्यांना आपापला न्याय देण्याची भूमिका घेत होतं व ते रुजवण्याचं काम दादा 24 तास 24/7 पहाटे 6 वाजेपासून कामाला लागणारा खरा नेता, केवळ घोषणा नाही प्रत्यक्ष परखड विचार मांडणारा नेता आणि प्रत्येकाला जीव लावणारा नेता दुसरा कोणी नव्हे. त्या घड्याळी तासिकेप्रमाणे चालणारा नेता, आज त्याची ओळखही घड्याळामुळे त्या ठिकाणी करण्यात आली. हाही एक योगायोगच आहे. ठीक आहे, यापेक्षा अधिक काही बोलू